हॅलो फ्रेंड्स, फायनान्शियल प्लॅनिंग ब्ल्यू प्रिंट या मॉड्यूलमध्ये जॉईन झालेल्या सर्व पार्टिसिपेंट्सचे मी नितीन गाडगे, फायनान्शियल कोच, वेल्थ कोच स्वागत करतो. लवकरच तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये ओरिएंटेशन प्रोग्राम कधी होणार आहे हे कळणार आहे. या ओरिएंटेशन प्रोग्राममध्ये एंटायर 15 दिवसामध्ये तुम्ही स्टेप बाय स्टेप तुमचं फायनान्शियल नॉलेज कशा पद्धतीने इन्क्रीज करणार, जेणेकरून तुम्ही देखील तुमच्या परिवारामधले पहिले मिलियनेअर बनू शकता. फायनान्शियल प्लॅनिंग करून हे कॉन्फिडन्स तुम्हाला या एंटायर 15 दिवसामध्ये मिळणार आहे. या ओरिएंटेशन प्रोग्राम मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही माइंडसेट वरती काम करू शकता, तुमच्या सेल्फ इमेज वरती काम करू शकता, तुमच्या कॅरेक्टर वरती काम करू शकता. त्याचबरोबर कशा पद्धतीने तुम्ही कॅरेक्टर आणि सेल्फ इमेज वरती काम केल्यानंतर तुमच्या फायनान्शियल स्किल सेट वरती काम करता येऊ शकतं हे शिकवणार आहे. या फायनान्शियल स्किल सेट मध्ये सर्वात महत्वाची स्किल सेट आहे ती आहे फायनान्शियल प्लॅनिंग. या फायनान्शियल प्लॅनिंग मॉड्यूलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्ही तुमच्या फायनान्शियल जर्नीमध्ये सक्सेस मिळवणार आहे. या फायनान्शियल जर्नीमध्ये तुम्हाला तुमचे फायनान्शियल गोल्स कोणते आहेत, या गोल्सना कशा पद्धतीने सेट करायचं, या गोल्सना अचीव्ह करण्यासाठी कुठे इन्व्हेस्ट करायचं, या इन्व्हेस्टमेंटमध्ये रिस्क किती प्रमाणामध्ये घ्यायची, डायव्हर्सिफिकेशन काय असतं, या सर्व गोष्टी तुम्हाला या 15 दिवसामध्ये कळणार आहेत. सो मित्रांनो, पुढचे 15 दिवस जे असतील, माइट बी आपण लेसन सुरू केल्यानंतरचे पुढचे 15 दिवस आपण म्हणू शकतो, ते 15 दिवस तुमच्यासाठी खूप क्रुशल दिवस असतील. कारण तुम्ही जगामधल्या 3 ते 4% लोकांकडे जे नॉलेज आहे, हे नॉलेज शिकण्यासाठी तुमचा पैसा देखील इन्व्हेस्ट केलाय. आता तुम्ही तुमचा टाइम इन्व्हेस्ट करणार आहे आणि देन मग त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्हाला एका फायनान्शियल कोच, वेल्थ कोचची का गरज आहे, या गोष्टींवरती पण तुम्हाला खूप लक्ष देणं फार गरजेचं आहे. सो जास्त वेळ नका घालू, तुम्ही तुमचे कॅलेंडर बुक्स करा. मी देखील तुम्हाला भेटण्यासाठी उत्सुक आहे. तोपर्यंत पेशन्स ठेवा आणि लवकरच आपण लाईव्ह भेटणार आहे आणि आपला क्लास देखील सुरू होणार आहे. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय, टेक केअर.